कुलभूषणा तुम्ही जनार्दना, तुम्ही जनार्दना, विश्वभूषणा तुम्ही जनार्दना, विश्वभूषणा तुम्ही जनार्दना। साई सेवा समिती सातारी यांनी स्वामीजींचं पूजन करून घ्यायचंय। राम भेटवा शिव भेटवा, शिव कीर्तना, शिव भेटवा, शिव कीर्तना, हे जनार्दना। मनरंजना हो जनार्दना, मनरंजना तुम्ही जनार्दना। साई सेवा समिती सातारा यांच्या वतीने स्वामीजींचं पूजन संपन्न होत आहे। सर्वांनी वर हात करून टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं। नागी जगी संत ऐसा जनार्दन सारखा, नागी जगी संत ऐसा जनार्दन सारखा, काही संत जगी ऐसा जनार्दन सारखा, काही संत जगी ऐसा जनार्दन सारखा। तोच होई साई बाबा शिरडी शिरतो, तोच होई स्वामी समर्थ तिथे नांदतो, तोच होई स्वामी समर्थ तिथे नांदतो। जय जनार्दन। व्यासपीठा उपस्थित संत रुद्राचं पूजन होत आहे। तसंच भक्तमंडळाचं पूजन साई समितीच्या सेवेच्या वतीने होत आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। राम भजो कृष्ण भजो, जय जनार्दन भजन करो, राम भजन कृष्ण भजो, जय जनार्दन भजन करो। राम भजो श्री कृष्ण भजो, जय जनार्दन भजन जनार्दन भजन करो, स्वामी जनार्दन भजन करो, स्वामी जनार्दन भजन करो। राम भजो कृष्ण भजो, जय जनार्दन भजन करो, स्वागत करायचं आहे। स्वामींचं भजन संपन्न झालेलं आहे। जय जनार्दन। आता सर्व भाविकांना विनंती, सर्वांनी जागेवर खाली बसायचंय। कथा रूपे सेवेला सुरुवात होण्यापूर्वी परम पूजनीय स्वामी 108 महंत लखनगिरीजी महाराज आपल्या सर्वांना आशीर्वाद देतील। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात बाबांचं स्वागत करायचंय। बाबांकडे एक माईक द्यायचंय। जागा करा, ते जाई मोका ठेवा जागा। बाबाजींना येऊ द्या।
थोडं साईड करा, बाबाजी येत आहे. परमपूज्य स्वामी थोडी जागा ठेवा. यांचे आगमन होते. सर्व टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करायचं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बाबाजींचं पूजन विमलगिरीजी महाराजांच्या वतीने सर्वांनी वरात करून त्यांचे स्वागत करायचं. कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महिमा स्वामी करुणेची आहे सदैव पाठीची साधगी देसी पंथाची नाम स्मरूया कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज कृपा सिंधू स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ. जय जनार्दन. परमपूज्य स्वामी लखनगिरी बाबा एक माईक द्यायचंय. दादा त्यांच्या माईकचा आवाज द्या. बाबांच्या सर्वांनी शांत बसायचे. कृपया करून विनंती. हॅलो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. पार्वती गोपाल कृष्ण भगवान श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. भाई सबल की जय. शंकर बोला भाला रे जगाचा पालनवाला. 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 जगाचा पालनवाला तू ढवळ्या नंदीवाला. जगाचा पालनवाला तू ढवळ्या नंदीवाला. शंकर बोला भाला रे जगाचा पालनवाला. शंकर बोला भाला रे जगाचा पालनवाला. जगाचा पालनवाला तू ढवळ्या नंदीवाला. जगाचा पालनवाला तू ढवळ्या नंदीवाला. शंकर बोला भाला रे जगाचा पालनवाला. शंकर बोला भाला रे जगाचा पालनवाला. शंकर बोला भाला रे जगाचा पालनवाला. शंकर बोला भाला जगाचा. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज जय. बोला भाई सब संतन की जय. प्रभू राजारामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी भिंगार गाव या ठिकाणी अतिशय गोड या ठिकाणी
भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालत असलेली शिव महापुराण कथा, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाजी या न्यायाप्रमाणे इथं ज्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी कथा श्रवण करीत आहोत, परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबांच्या मुखातून आपण या ठिकाणी ही कथा श्रवण करीत आहोत। बघा, एवढा कार्यक्रम असताना सुद्धा जवळजवळ मला तर वाटतं आज 5 कार्यक्रम करून पुन्हा कथेवरती या ठिकाणी बाबाजी, कारण का दिलेला शब्द, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आयशी कळवळ्याची जाती करीला भविन प्रीती, किंवा महाराज सांगतात की बाबांनो, संत महात्मे याचसाठी येत असता, कशासाठी? आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्तया, झाडू संतांचे मार्ग, आड राण्यामध्ये भरलेले हे जग आहे। भाग्यवान आहोत आपण की अशा स्वरूपानं बाबाजींना आपल्याला एक परीस लाभलं, आणि ते परीस म्हणजे श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबा। आणि बाबांच्या मुखातून आपण कथा ऐकत आहोत। मग ऐकायची नाही तर ती श्रवण करायची आहे, अंतःकरणामध्ये धारण केली पाहिजे। बाबांनी जो जेही शब्द या ठिकाणी शिव महापुराण, जसं गीता आहे, ज्ञानेश्वरी आहे, भागवत ग्रंथ आहे, आणि बाबाजींनी तुमच्या आमच्यापर्यंत जी विधी दिलेली आहे, हरि ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः, अच्युतम केशव विष्णु मुरारी सत्यम जनार्दन अवसनारायण अष्टकम नाम शुभम केशवम क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्री हरि पापनाशाय गोविंद मोक्षदायक ध्यानमूलम गुरुर्मूर्ति पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलम गुरुकृपा पूजा सत्यमंत्र सत्यम सत्यम देवम निरंजनम गुरुर्वाक्य सदा सत्यम सत्यम एकम परम अन्यथा शरण नास्ति तमेव शरणं तस्मात् करुण भावेन रक्षि रक्षि महेश्वरा। हे नियम आहे, आणि खरोखर धर्माचा पताका घेऊन अहोरात्रभर, कारण कानाकोपऱ्यामध्ये बाबाजींचा धर्माचा गाडा, धर्माचा पताका खांद्यावर घेऊन बाबाजी अहोरात्रभर त्या ठिकाणी जात असता। आज 5 कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रम करून जास्त 500च्या पलीकडे गेला असेल, कारण का गोंदे गाव आहे, अनेक ठिकाणी बरेचसे कार्यक्रम करून बाबाजी पुन्हा व्यासपीठावरती आहे। केवळ कशासाठी? भक्ताईशी जाणा जेही उदास, आणि गेले आशपास निवरून या, विषय तो त्यांचा झाला नारायण, आणि न आवडी जनधन माता पिता। म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत की अशा महान संतांच्या मुखातून आपण या ठिकाणी शिव महापुराण ऐकायचे आहे। जास्त वेळ न घेता या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी, जय जनार्दन, जय जनार्दन। बाबा
काय सांगितलं बघा उदार माझा झाला बाई झाला मी पत्या गुरु सजला उदार माझा झाला बाई झाला मी पत्या गुरु सजला उदार माझा झाला बाई झाला मी पत्या गुरु सजला माझा झाला बाई झाला मी पत्या गुरु सजला माणूस एक भेटला आसान गुरु लाखात एक माणूस एक भेटला आसान गुरु हात वर करा बघा उदार माझा झाला बाई झाला मी पत्या गुरु सजला उदार माझा झाला बाई झाला मी पत्या गुरु उदार माझा झाला बाई झाला मी पत्या गुरु सजला उदार माझा झाला बाई झाला पत्या गुरु सजला असं गुरु केला बघा उदार माझा झाला बाई झाला मी पत्या गुरु सजला उदार माझा झाला बाई झाला मी पत्या गुरु सजला उदार माझा झाला बाई झाला मी पत्या गुरु सजला उदार माझा झाला बाई झाला पत्या गुरु सजला सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की रामकृष्ण हरी गुरु महाराज 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 गुरु जय जय परम जय जय गुरु महाराज जय जय गुरु महाराज संत सद्गुरु स्वामी महाराज की जय। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम्
एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी जळाले कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ विन शंभो मज कोण तारी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवामि जयनमामि। ब्रह्माण्डवन्ती अमरादिनाथ भुजगमाला हरिसोमः गंगागिरीदोषमाविदारी तुझवील शंभो मदकोटधारी। कर्पूर गौरी गिरिजा विराजे हराले विराजितारी। दारिद्र दुःखा सरणे निवारी तुझवील शंभो मदकोटधारी। तुझवील शंभो मदकोटधारी। त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। चरण कृतौ वा आयजं कर्मजं वा श्रवणमयजं वा मानवापराधं विविधं विविधं वा सर्ववेद क्षमस्व। जय देव महादेव शंभो। ओम नमः पार्वती हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। नर्मदेश्वर भगवान की जय। त्र्यंबकेश्वर महाराज संतन की जय। धर्म की जय हनुमान रामचंद्र की जय। पंडरिकावरदे हरिवार श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय। 2 मिनिटं सर्वांनी भजन करूया। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काळी। हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे।
काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सर्व जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी 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 जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वांनी 2 मिनिटं फक्त जागेवर उभं राहायचं आणि हात आहे का बघा सगळ्यांनी हात दाखवा वा वर हात सर्वांचे आहे जय जनार्दन हात 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 सर्वांचे दाखवा वा 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 गोड टाळी वाजवायची राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी एक टाळ्या राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण जय
बोले ओम नमः शिवाय भक्त बोले ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय शिवस्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं श्रावण मास आहे, पवित्र महिना आहे. या पवित्र पर्वणीवरती शिवमहापुराण कथा आपण श्रवण करत आहात. आज तिसरा दिवस आहे. विशेष जे आयोजक आहे नितेश भीमराव काळे आणि सौरव भीमराव काळे, आपण ज्यांनी या ठिकाणी सर्वांना हा आनंद प्राप्त करून दिला, परमानंद प्राप्त करून दिला, अशी काळे परिवार यांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेषतः आपण गेल्या 3 दिवसापासून श्रावण महिन्यामध्ये मिळालेला हा तुम्हाला परमानंद, भगवत भक्तीमध्ये जो आनंद प्राप्त होतो, सो आनंदाचा गाभा आपल्याला ज्याला म्हणता येईल, असा हा शिवमहापुराण कथेचा आनंद तुम्ही घेत आहात. त्या प्रसंगी आज व्यासपीठावर परमपूजनीय स्वामी 108 श्रीमंत आमचे स्वामी विमलगिरी महाराज उपस्थित झाले. त्यांचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया. दहेगावरून, पिंपळगावरून काही लोक त्यांच्या संग आले, त्यांचेही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. आमचे वाहेगाव आश्रमाचे महंत आमचे संतोषगिरीजी महाराज या ठिकाणी, त्यांना शिवभक्तीची फार आवड आहे. कुठेही शिवालय दिसलं की ते तिथं दर्शनाला जाऊनच येतात. आणि म्हणून आज शिवमहापुराण कथा म्हणल्यानंतर सर्व दुःख न बाजूला ठेवलं घोंगडीसारखं आणि या ठिकाणी कथेला उपस्थित झाले. असे संतोषगिरी महाराज यांच्या टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. ज्यांनी आपल्याला गोड असं भजनामध्ये आनंद परमानंद दिला, अतिशय गोड, ज्यांच्या वाणीतून आपण ज्ञान अमृत श्रवण केलं, असे आमचे 108 श्रीमंत लखनगिरी महाराज, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. परमपूज्य आमचे महेशगिरी महाराज, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. सर्व संतगण या ठिकाणी उपस्थित आहे. आमचं सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत. भाविक भक्तगण आणि मोठ्या संख्येने आलेले सर्व माता भगिनी. विशेषतः आज काल जी सूचना दिली की तुम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी, आणि खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी तुम्ही ती पूजा खूप थाटामाटात केली. त्याचा महिमा आज आपल्याला वर्णन करायचं आहे. का करावी ती पूजा, कारण आता उद्या होणार नाही, आणि म्हणून आज तिचा महिमा आपण ऐकणार आहोत. सर्व बाबाजींचा भक्त परिवार या ठिकाणी उपस्थित आहे.
साताळीवरून त्यांची बऱ्याच वर्षाची इच्छा आहे की बाबाजी तुम्ही आम्हाला एकदाच कथा दिली होती, आता अजूनही इच्छा आहे, परंतु अजूनही 2 वर्ष तुम्हाला कथा मिळणार नाही, कारण 2 वर्षाची बुकिंग आहे. साताळीकर लक्षात राहू द्या, कारण नाटेगावचाही आज निरोप आला होता की बाबाजी काही करा, एक कथा झाली त्याच्यानंतर आताही पाहिजे, पण शक्य नाही, कारण पूर्ण 1-1, 2-2 दिवसाचं फक्त गॅप असेल. परंतु एवढं नियोजन आयोजन करणं तुमच्याकडनं तुम्हाला सगळी अनुभूती आहे, परंतु आता शक्य नाही, 1-2 वर्ष थांबावं लागेल, नंतर नक्कीच तुमच्या गावात ही गंगा अवश्य येईल. आणि म्हणून गावातून मुखेडमधून कोणी आपली चिचुंडीवरून सगळ्या पंचक्रोशीतील भाविक भक्तगण या ठिकाणी उपस्थित राहिले, कारण गोडीच फार आहे. तरी तुम्हाला सांगतो की आता मी बऱ्याच ठिकाणी कथा केल्या, किरण एवढं छोटंसं मंडपचं नुसतं स्टेजच असतं आता एवढं अवघड असतं. आणि म्हणून आपल्याला कमीत कमी आयोजन करताना पुढं मागं 4 ते 5-10 हजार लोकांचं नियोजन होईल असं आपल्याला आयोजन करावं लागणार आहे. आणि म्हणून सर्व गावाच्या भक्तमंडळाचं पुन्हा एकदा टाळ्याच्या गजरात आम्ही स्वागत करू. ही कथा रूपी गंगा आपण तिचा आनंद घेऊया. किती गोड आहे शिव महापुराण कथा, की जे तुम्ही तो फॅन बंद करा हां, आणि म्हणून अतिशय बाजूला करून द्या तिकडे, की जेणेकरून ही कथा आपली व्यथा निवारण श्रावण महिन्यात मिळते. विशेष म्हणजे भगवान शंकराचं प्रातकाल स्मरण करणं, दुपारचं स्मरण करणं आणि सायंकाळ स्मरण करणं याचंही चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. प्रातकाल स्मरण करण्यानं सर्व पापाचा नाश होतो आणि दुपारच्या स्मरणानं जन्मोजन्मीचा पापाचा नाश होतो. संध्याकाळी जर संध्याकाळच्या वेळेस भगवंताचं श्यामवर्ण सांगितलेलं आहे, दुपारी रक्तवर्ण सांगितलेलं आहे आणि सकाळी शांत वर्ण सांगितलेलं आहे. म्हणून 3 काळाची पूजा नाही झाली तरी कमीत कमी स्मरण केलं पाहिजे. कशाचं? कमीत कमी सकाळी उठलं तरी शिवशिव म्हणा. ह्या महिन्यामध्ये एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे. भगवान शंकरानं सांगितलं भोलेबाबानं की जो कोणी पहाटे 5 ते 6च्या दरम्यान म्हणजे दिवस उगल्याच्या आत उठेल त्याच्यासाठी बरं, कमीत कमी ह्या महिन्यात बरेच 9-10 वाजता उठतात कोण बरोबर करे. रात्री अहो बाबाजी कथा होती त्यामुळं सकाळी लेट 9-10 वाजता उठलो नाही. काही झालं तरी सकाळी भगवंतानं सांगितलेलं आहे की जो कोणी 1 महिना सकाळी पहाटे 5-5:30च्या दरम्यान उठेल आणि पहाटे दिवस उगायच्या आत स्नान करेल तर 1 वर्षाचं गंगा स्नानाचं पुण्य त्याला प्राप्त होतं. असं श्रावण महिन्याचं महत्त्व आहे. आता उद्यापासून उठणार तुम्ही. प्रारंभ मोचा प्रभात काळी शिवनामे होई. प्रारंभ मोचा प्रभात काळी शिवनामे होई. हसनावरती बैसुनी स्वाद चाले संगीवनी गायती त्यामंताची धूळ ऐकुनी चलते जागे होई. राम मोसा शिवनामे होई. राम मोसा शिवनामे म्हणून प्रारंभ शिवनामाने व्हायला पाहिजे. अजून एक सांगितलं, श्रावण महिन्यामध्ये भूमिशेहन करायला सांगितलं. 1 महिना काय भूमीवर झोपायचं, कॉटवर नाही झोपायचं. किती महिना? लोक चातुर्माहिना 4 महिने धरतात, पण आपण 1 महिना भूमिशेहन केलं तर कैलासात निवास आहे. भगवान शंकर सांगितलं की त्याला मी माझ्याजवळ घेतो, म्हणून भूमिशेहन सांगितलं. 1 महिना ब्रह्मचारी व्रत पाळायला सांगितलं श्रावण महिन्यामध्ये.
जे शिवमहापुराण कथेत खूप सुंदर चिंतन आहे. 1 महिना व्रतस्थ राहायचं आणि विशेष म्हणजे ह्या महिन्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य करायचं. चातुर्मासापर्यंत सांगितलं, पण आपण कमीत कमी 1 महिना सबसिडी किती 1 महिना वर्ज्य पाहिजे. विशेष म्हणजे एक भुक्ती पाहिजे, एक वेळेस जेवण केलं पाहिजे, एक वेळेस उपास केला पाहिजे. सोमवारचा उपास ठीक आहे, सोमवार सर्वांनीच केला पाहिजे. का करावं त्याचंही चिंतन या ठिकाणी गोड केलं. आणि म्हणून श्रावण मासाचं कोटी पुण्य फळ भेटतं. आजचं श्रावण ज्यांनी पूजा केली त्याचं चिंतन आज केलेलं आहे. का करावं हे प्रत्येकाच्या घरामध्ये हे जे काही मातीचं शिवलिंग आहे, ज्याला खूप महत्त्वाच्या कार्याला जायचं आहे, त्याने ही मातीचं शिवलिंग बनावं आणि मग त्याची पूजा करून मग निघावं. किंवा अजून मांगलिक कार्य करायचं असेल तर एक ध्वज भगवान शंकराच्या किंवा पांडुरंगाच्या किंवा मारुतरायाच्या मंदिरावर अर्पण करावं आणि मग निघावं. ध्वज देणं अतिशय पुण्य आहे. मंदिरावरती अर्धा ध्वज कधी ठेवू नये, तो पूर्ण पाहिजे. श्रावण महिन्यात तरी बदलले पाहिजे, नाहीतर वर्ष होतं तरी कोणाचं ध्वजाकडे लक्ष जात. कारण ध्वज लय महत्त्वाचा आहे. ध्वजानंतर कळस महत्त्वाचा आहे, कळसानंतर महादेव महत्त्वाचा आहे, आणि महादेवानंतर मग आपल्याला नंदी महत्त्वाचा आहे, नंदीनंतर घंटा महत्त्वाचा आहे. जर मंदिरात प्रवेश करायचा तर आपण घंटा वाजवतो. का वाजतो त्याचं चिंतन आहे, आपण करणार आहोत. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आज काय 2-2:30 वाजेपर्यंत सोडायचं नाही आहे. नाही 10 वाजेपर्यंत, जास्त 10 होऊ देणार नाही तुमचा, काळजी करू नका. वेळेत आपण आटपू, परंतु खूप काही द्यायचं आहे आज. अतिशय तो फॅन चालू करा. आणि विशेष म्हणजे फक्त इकडं हवा नका येऊ दे जास्त. हां रौद्र चालू बस. जेणेकरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये मंत्र किती महत्त्वाचा आहे याचं चिंतन आहे. ओम नमः शिवाय हा मंत्र जर जपला तर मृत्यू झालेला मनुष्य आपण उठवू शकतो. त्याचं उदाहरणही आज तुम्हाला द्यायचं आहे. बाबाजींच्याही काळात झालं आणि आता ही जी कथा आहे, जिथं वशिष्ठ ऋषी आहे, जिथं अरुंधती आहे, शक्ती नावाचा पहिला मोठा मुलगा आहे, आणि तो मुलगा राक्षसानं आपल्याला बघितलं त्या मुलाकडं आणि खाऊन घेतला. तो मुलगा 100 मुलं डोळ्या देखत गेले. कोणाचे? वशिष्ठांचे 100 मुलं. काय दुःख झालं असेल. दोघांनी सांगितलं, देवा एवढी तुझी भक्ती करून आमच्या डोळ्यात एका 100 मुलं गेले, जगण्यात काय अर्थ आहे. म्हणून पहाडावरती गेले एका दोघं बी. स्वतः वशिष्ठ, कारण प्रभू रामचंद्राचे कुलगुरू आहे ते, वशिष्ठांनी दशरथ महाराजाला सांगितलं होते की दशरथा, तुझ्या घरात पुत्र पाहिजे असेल तर भगवान शंकराचं पार्थिव शिवलिंग बनव आणि त्याची पूजा कर, तुला मुलं होणार. मग पुत्र कामिष्टी यज्ञ केला, ऋषी बोलवले, ते ठीक आहे. परंतु ह्या वशिष्ठ मुनींनी सांगितलं होतं की दशरथ महाराज, तुम्हाला घरात भगवान शंकराची भक्ती करावं लागेल, की जेणेकरून तुम्हाला याचं सार्थक होईल. काही काही लोक खूप म्हणजे हे कर ते कर, काही करायची गरज नाही. शुक्र आपला ह्या ठिकाणी प्रदोषच्या दिवशी आणि सोमवारच्या दिवशी कनेरचे फूल घ्यायचे, तुपामध्ये बुडायचे आणि त्याची आहुती द्यायची. तुमच्या घरामध्ये चुकूनही भूत प्रेत बाधा प्रवेश करूच शकत नाही आयुष्यात. पण कशाचं फूल व्हायचं? कनेरचे फूल तुपात बुडून महादेवाला व्हा, किंवा मग अग्नीमध्ये स्वाहा करा, नमः शिवाय म्हणायचं आणि टाकून द्यायचं. कशात टाकायचं? अग्नीत. चुकून सुद्धा तुमच्या घरात आलावाला प्रवेश करू शकत नाही. आणि कसं करणार हो प्रवेश? जर एवढी मोठी शिवमहापुराण कथा ज्या गावात होते त्या गावात त्याचा प्रवेश तरी होईल का जिथं भोले बाबा आले? समजायचं आपल्या घरात काहीच राहूच शकत नाही.
जिथं शिवमहापुराण कथा झाली तिथं सर्व तीर्थ आले, तिथं सर्व देव आले, तिथं कोटी कुळाचा उद्धार झाला. म्हणून आपण शिवमहापुराण कथा ठेवतो. लक्षात राहू. जेणेकरून आपण हनुमान चालीसा तेवढं पाठ करतो तरी म्हणतो नाही मला अमकं झालं. भूत पिशाच निकट नहीं आवे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे, महावीर जब नाम सुनावे, नाशे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमंत. हनुमान चालीसामध्ये असं आहे की भूत पिशाच निकट नाही आवे, जवळ सुद्धा येणार नाही. का? महावीर जब नाम सुनावे. नुसतं हनुमंत म्हणलं, हे हनुमंतराय. जर आपण जेवायला बसलो आणि जेवता जेवता हातात पाणी घेतलं आणि म्हटलं हनुमंते स्मरण्य, काय म्हणायचं? काय म्हणायचं? लक्षात घ्या बरं का बारकाईनं. ज्यावेळेस आपण पाणी फिरवतो याचा अर्थ बाहेरच्या मुंग्या मध्ये येऊ नये म्हणून नाही फिरत. काही काही लोकांना पाणी फिरायचा अर्थच माहित नाही. असं पाणी घ्यायचं. प्रसादी प्रसन्नता, प्रसादी सर्व दुःखांना, सर्व दुःखाचा नाश होतो. मंत्र म्हणल्यानंतर प्रसादी सर्व दुःखाना हानिर्शोभ जायते, प्रसन्नते तस्वेषु बुद्धिवम पर्वतिष्ठ. बुद्धीची शुद्ध होण्यासाठी हा मंत्र आहे. बुद्धिवम पर्वतिष्ठते. इथे एक शब्द आहे अंजनी गर्भसंभूतम. लक्षात राहू दे बरं का मंत्र. आता अंजनी गर्भसंभूतम, अंजनीच्या गर्भापासून जो पुत्र निर्माण झाला त्याचं अंजनी गर्भसंभूतम कुमार ब्रह्मचारिणम. कोण आहे ब्रह्मचारी? हनुमंतराय. कुमार ब्रह्मचारिणम. दृष्टी, आपल्या दृष्टीचा जर अन्नावर दोष झालेला असेल, तुम्ही कुठलंही अन्न खातात परंतु जर दोष जाण्यासाठी दृष्टी दोष विनाशाय, त्याचा नाश होण्यासाठी हनुमंते स्मरण. किती गोड आहे सगळे मंत्र. कोणाचं स्मरण करायचं? नव मारुतीचे गावे पुढे पाऊल नव मारुतीचे गावे. मग काय होईल याचं हे चिंतन आहे. मारुतीराय तरी कोण आहे? भगवान शिवच आहे. 11 रुद्र म्हणजे भगवान शिव आहे. अतिशय या ठिकाणी गोड कथा आहे. उपमन्यू एक बालक आहे आणि त्या बालकाला मामाच्या घरी राहण्याची खूप छान सवय होती, पण त्याला दूध मिळायचं तिथं. एका जंगलात आला, आपल्या आईजवळ आला. आई झोपडीत राहत होती, वडील नव्हते. रडायला लागला, आई मला दूध पाहिजे. आईने सांगितलं, बाळा आपण फार गरीब आहोत, आपल्याला गायसुद्धा नाही आहे, आपल्याला जमीन नाही. वडील तुझे लहानपणीच तुला सोडून गेले, कसं मी तरी भांडे घासून जीवन काढते बाळा, कुठून दूध आणू तुला? दूध नाही आपल्याकडे. आई मला दूध पाहिजे, बाकी काही सांगू नको. मामाकडे एवढं दूध होतं, इकडं का नाही आहे? मला दे ना दूध आई. आईनं काय केलं, पीठ होतं थोडंसं मागून आणलेलं दुसऱ्याकडनं, त्याच्यात थोडंसं असं काहीतरी कालवलं आणि ते सफेद दुधासारखं त्याला ते प्यायला दिलं. आता ते तोंडाला लागले, आई हे दूध नाही ग, कारण त्याला कळलं हे काय आहे, पीठ आहे. आईनं सांगितलं, बाळा तुला दूधच पाहिजे ना, तुला जर जीवनामध्ये खूप मोठी संपत्ती पाहिजे असेल, तुला सगळ्या विपत्तीपासून दूर जायचं असेल आणि तुला अखंड जीवनामध्ये एक महान जीवन जगायचं असेल, तर ह्या जगात एकच देव आहे, तो म्हणजे महादेव. तुला जंगलात जावं लागेल, जरी लहान असेल पण जंगलात जा आणि भगवान शंकराची आराधना कर. ते लेकरू जंगलात निघालं. दिवा तुला कोठे पाहू, कुठल्या वनात जावो. दिवा तुला कोठे पाहू,
कुठल्या वनात जाऊ, कुठल्या वनात जाऊ, देवा तुला कोठे पाहू, देवा तुला कोठे पाहू, कुठल्या वनात. लक्षात घ्या, निघाला तो वनात निघाला. आईने सांगितलं तुला सर्व देव येतील भेटायला, पण जोपर्यंत महादेव येईल तोपर्यंत मागायचं नाही. बाकीच्या लोक देवाने दिलं तरी घ्यायचं नाही. सांगितलं ठीक आहे. निघालं लेकरू, तपश्चर्याला बसलं. काही फुलं कंदमुळं खात राहिला. काही दिवसांनी ती सोडलं आणि 6 महिने अशी तपश्चर्या केली. फक्त श्वासोश्वास चालू होता, परंतु सगळ्या 33 कोटी देवांना घाम फुटला. का रे कोण लेकरू आहे एवढं एवढं की तपश्चर्या करत आहे. देवा, महादेवा जा लवकर, आमचाही श्वास कुठंतरी थांबतोय. या लेकराने सगळ्यांचा श्वास एकत्र केला, एवढी तपश्चर्या करत आहे. महादेवाने इंद्राचं रूप धारण केलं आणि त्याच्या पुढे येऊन उभा राहिला. अरे ध्रुवाळ, हे उपमन्यू, उठ लवकर, डोळे उघड. उपमन्यून डोळे उघडले, पाहता तर इंद्र आहे. ऐरावत हत्ती आहे, त्याच्यावर बसलेला आहे. इंद्रा, मी तुला नमस्कार करतो. इंद्राने सांगितलं, अरे सगळ्या विश्वाची संपत्ती माझ्याकडे, देवाचा मी गुरु आहे, म्हणजे देवाचा मी देव आहे, सगळ्या देवांचा मी राजा आहे. बोल काय पाहिजे तुला. सांगितलं, इंद्रदेवा दर्शन दिलं, एवढंच बस झालं, निघा तुम्ही इथून आता. कोण म्हणतं किती निष्ठा आहे बा, अशी निष्ठा पाहिजे बरं का. सांगतो तुम्हाला, म्हणजे महादेव जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मागायचं नाही. इंद्रा निघ. इंद्राला म्हणलं निघ. इंद्र झाला, अरे परत एवढी वेळ भेटणार नाही, मी कोणी बघितलं, आज कोणी असू जा, नाहीतर शाप देऊन टाकेल. इंद्र अक्षरशः असं राग घेतली त्याने, टाकणार तर माझा महादेव प्रगट झाला. भगवान शंकरानं प्रत्यक्ष दर्शन दिलं. बोल बाळा, डोक्यावर हात ठेवला, काय पाहिजे तुला. देवा, आता तू भेटला, आता काय पाहिजे. ज्यावेळेस खरं देव भेटतो ना त्यावेळेस काहीच मागत नाही माणूस. सगळ्या आशा संपून जातात आणि काहीच नाही, फक्त हात जोडलेले होते. देवाने सांगितलं, तुला दूध पाहिजे ना, जाय क्षीरसागर बनवून देतो. दुधाचा सागर दिला. दधी सागर, क्षीरसागर, देवाने 2 सागर निर्माण केले. सांगितलं अजून काय, 1000 वर्ष घे, अजून आनंद घे, तुला राज्यपद मिळेल. काय पाहिजे ते पाहिजे ते बोल. नमस्कार केला. देवाचा न मागता जर तू एवढं देतोय, तो देव म्हणजे महादेव. फक्त गेलं पाहिजे ना, केलं पाहिजे तपश्चर्या. तांब्याभर पाणी आज सोमवारी कोणी कोणी टाकलं, वटभर कला शुभापुरण कथा ऐकताय तुम्ही. वा वा, धन्यवाद. सोमवार म्हणलं का प्रत्येक जण मंदिरात जात असतं, सांगावंच लागत नाही. राहतात काही श्रावण महिन्यात सुद्धा लेझिम खेळतात. आम्ही रस्त्याने 12-1ला जातो ना, दररोज आमचं 2-2:30ला रस्त्याने जाणं आहे. बाबा म्हणलं जय जनार्दन, म्हणलं भेटते हो कमीत कमी तुम्ही, पण नमस्कार करताय बरं का, एवढ्या अवस्थेत असून नमस्कार करताय. म्हणजे बऱ्याच ठिकाणी भेटत आहे आम्हाला, कारण भेटले का असं नमस्कार करते, परत चप्पल बिप्पल काढून नमस्कार करते. एवढं वैशिष्ट्य आहे म्हणजे त्यांना बी त्यावेळेस कळतं काय समोर. म्हणजे लक्षात घ्या किती सुंदर ही कथा आहे की भगवान शंकरानं फक्त दूध लागत होतं तर दही सागर, क्षीरसागर, क्षीर म्हणजे दूध, दुधाचा सागर दिला. पुढची कथा भारी आहे. दूध मागू गेला, दूध मागू गेला, शिरा म्हणून या ठिकाणी जी कथा आहे वशिष्ठ आणि
अरुंधती एका उंच पहाडावर गेली. आता देहच ठेवायचा नाही. 100 मुलं डोळ्या देखून गेले, जगायचं कोणासाठी आता. म्हणून दोघांच्या डोळ्यातून धार लागली, टाहो पडून रडायला लागले. असं सांगतात की त्या रडण्यानं पहाड अगदी चुरा झाला, इतके रडले. भगवान विष्णू प्रगट झाले. सांगितलं, वशिष्ठ मुनी, तुम्ही असं करू नका, तुम्ही ज्ञानी आहात. पत्नीनं समजून सांगितलं. आणि एक लक्षात घ्या, म्हणून पत्नीचं वय कमी असतं पतीपेक्षा 2-4 वर्षानं. कारण का की म्हातारपणात ती खूप कामं येते. बरोबर आहे की नाही? घेतला का खोकल्याचं औषध बाकीचं कोण पाहतं? खरं आहे का नाही? किती काळजी घेते ती. बेडजवळ कोण बसते 24 तास? तीच बसते, बाकीची कोणाला वेळ असतो. म्हणून इतकी काळजी घेते. म्हणून तुम्ही सुद्धा तिची काळजी घेतली पाहिजे. महादेवानं पण जर ती एवढी म्हातारपणात खाल्लं का नाही, जेवले का नाही, पाणी पिलं का नाही, गोळी घेतली का नाही, शेवटी दवाखान्यात गेले ना, शेवटी म्हणते सगळं विकील पण तुम्हाला घरी घेऊन येईल. कोण म्हणते? म्हणून किती विशेष आहे. वशिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती म्हणते काही झालं तरी चालेल, प्राण ठेवा एवढा. कारण आपल्या पुढं आपली सून आलेली आहे. ज्या सुनेचं पोटात मुलगा आहे आणि ती प्रार्थना करते तुम्हाला नातू पाहायचा आहे, तुम्हाला नातूचं मुख पाहायचं आहे, तुम्ही या नातूसाठी तरी जगा. आपण भगवान शंकराची प्रार्थना करू, भगवान शंकराची आराधना करू, नमशिवायचा जप करू. आतापर्यंत 100 गेले, मला माझ्या भगवान शंकरावर विश्वास आहे. ती सून म्हणते माझ्या मुलाला काय होणार नाही, कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. कारण का की मी लहानपणापासून भगवान शंकराची भक्ती करते. तुम्ही फक्त एवढ्या नातूचं मुख पाहायला घरी या, मी तुम्हाला हात जोडते आहे, चला उतरा खाली. म्हणून त्या सूनबाईनं दोघांना घरी आणलं. घरी आणल्यानंतर भगवान शंकराच्या आराधना केल्या असल्यामुळं अतिशय सुंदर मुलगा झाला. त्या मुलाचं नाव आहे पराशर. काय आहे? काय त्या मुलाचं नाव? जो मुलगा झाला त्याचं नाव पराशर ऋषी आहे. त्या पराशरानं ज्यावेळेस जन्म घेतला 33 कोटी देव आकाशात आले आणि फुलाचे उधळण केलं. आणि त्यावेळेस अक्षरशः तो पराशर मोठा झाला आणि आईला विचारलं, आई तुझ्या कपाळाला कुंकू नाहीये, हातात बांगड्या नाहीये, तू अमंगल वेश का धारण केला? आई एक शब्द बोलत नाहीये. आणि सांगितलं, बरं आई तू कोणाची उपासना केली? म्हणे भगवान शंकराची उपासना केली. मीही भगवान शंकराची उपासना करेल. राक्षसांना ज्यांनी माझ्या पित्याला मारलं आहे त्यांना सोडणार नाही. आई आईने सांगितलं त्यांना सोडू नको, काय करायचं ते कर, परंतु तू भगवान शंकराची प्रार्थना कर. भगवान शंकराची महामृत्युंजयाचा जप केला. आपल्या बापाचे जेवढे हाडकं होते तेवढे एकत्र केले त्याने, पराशर ऋषीने. तुम्हाला सांगतो महामृत्युंजय मंत्रामध्ये किती मोठी शक्ती आहे, महादेवामध्ये किती मोठी शक्ती आहे, महादेवाच्या नमशिवायमध्ये किती मोठी शक्ती आहे. फक्त आराधना करणारा मुलगा पाहिजे. त्या मुलानं सगळे हाडकं एकत्र केले. आई मी माझ्या पित्याला परत आणणार आहे. त्या राक्षसानं तुकडे तुकडे केले असतील, हाडकं चाटून खाल्ले असतील, हाडकाचे तुकडे तुकडे केले असतील, त्या हाडकं मी जमा केलेलं आहे. आणि मी 7 दिवस महामृत्युंजयाचा मंत्र म्हणणार आहे. 7 दिवस यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनम् मृत्युर्मोक्षीयमामृतम् ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दनम् मृत्युर्मोक्षीयमामृतम्. महामृत्युंजय मंत्र म्हणला तो. 7व्या दिवशी त्या महामृत्युंजय मंत्रानं त्या हाडकातून प्रत्यक्ष पिता परमेश्वरासारखा प्रगट झाला आणि आईजवळ आणून उभा केला. आई
हाच राक्षसाने खाल्ला होता ना माझा पिता, हा महादेवाच्या कृपेने परत मी वरून खाली आणला. आईनं नमस्कार केला. आई खरं म्हणते की खरंच ह्या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे, मला माहिती होतं म्हणून मी माझ्या सासू सासऱ्याला, थोडक्यात वशिष्ठ ऋषी आणि अरुंधतीला घरी आणलं. आज तू चीज केलं बाळा. याचा अर्थ तुम्हाला अकाल मृत्यू कधीही येऊ शकत नाही. काय म्हणायला पाहिजे, वर्षातून एकदा तरी घरामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप झाला पाहिजे. म्हणता येईल तुम्हाला. ओम त्र्यंबकम म्हणा, यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्योर्मोक्षेय मामृतात. म्हणजे मृत्यू जरी झाला असेल तर दवाखान्यात जर आपलं कोणी असेल आणि हा मृत्युंजय मंत्र जर पिंडीवर फक्त कलशी ठेवायची, पिंडीजवळ बसायचं, त्याला अकाल मृत्यू जर अचानक जर मृत्यू असेल तर तो होऊ शकत नाही. परमेश्वर त्याला परत घरी. तुम्ही म्हणाल अजून काय झालं, की आमच्याकडे पूर्णगिरी बाबा होते. तुम्हाला माहिती आहे पंढरी बाबा म्हणायचे का बाबा, त्यांना निमगावला होते पहिले, जनार्दन स्वामीकडे होते. जनार्दन स्वामींचे सगळे शिष्य महान आहे, आपण त्यांना नमस्कार केला पाहिजे. सगळे ज्याचे त्याच्या परीने खूप सेवा केलेली आहे. कोणतेही महात्मा असो, माधुगिरी महाराज असो, परमपूज्य आमचे रमेशगिरी बाबा असो, मधुगिरी बाबांचं निर्वाण झाला तर तेही खूप ट्रॅक्टर चालवायचे, रात्रंदिवस ट्रॅक्टर चालायचे. ते आता बिचारे त्यांचं शरीर शांत झालं. खूप आम्ही एकत्र राहिलो. परमपूज्य शांतिगिरी महाराज असो, सर्व संत असो, यांनी सेवा केलेली लोक आहे. ते दिसल्यानंतर त्यांना नमस्कार केलाच पाहिजे. आम्हाला साधू संतात अजिबात वेगळं मानलं नाही पाहिजे. कोणीही राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा शिष्य असो, तो त्याच्या परीने कार्य करतो आहोत. म्हणून कोणतेही महात्मा असो, ते महानच आहे. आम्ही सर्वांजवळ राहिलो आहे, सर्वांना डोळे भरून पाहिलेलं आहे, सर्वांचे कष्ट आम्ही पाहिलेले आहे. म्हणून सर्वाविषयी आम्हाला आदर आहे. एकाही महात्म्याविषयी असं नाही की त्यांचं आम्ही हे करू शकतो, कारण त्यांना डोळे भरून आम्ही एकत्र सेवा सद्गुरू जनार्दन स्वामीची केलेली आहे. सर्व महात्म्यांना आम्ही पाहिलेले. ही महाराज आहे, विमलगिरी बाबांनी सुद्धा कितीतरी अनुष्ठान त्या काळात बाबाजींच्या काळात केले. आणि म्हणून लक्षात राहू द्या की सेवा केली. हे लोक ज्यांनी जनार्दन स्वामी पाहिले, याचा अर्थ त्यांनी साक्षात भगवान शंकराचं दर्शन घेतलं म्हणून आम्ही समजतो. लक्षात. पूर्णगिरी महाराज आणि ज्ञानगिरी महाराज. ज्ञानगिरी हे पहिले शिष्य बाबाजींचे, माऊली बाबा म्हणायचो, ज्यांचं गंगापूरला आश्रम अंदरसूलमध्ये. बाबाजींची जी तपश्चर्या झाली, कोणी अंदरसूल पाहिले. अंदरसूल तपश्चर्या केली बाबाजी. 12 वर्ष तपश्चर्या केली. आणि तुम्हाला काय सांगू, ते तपश्चर्या करताना साक्षात भगवान शंकर समोर येऊन उभा राहिले. म्हणून गैवरून येतं गुरु माऊलीचं स्मरण केलं. बाबाजींचं सांगायला लागलं की माणसाची जीभ अक्षरशः हे होऊन जातं, भरून येतं की काय आपण बाबाजींना पाहिलं. म्हणून मोठा हिंदुस्तान ट्रॅक्टर होता, दगडाने वाळूने भरलेला, आणि वरती चढत होता. तेवढ्यात पूर्णगिरीवाने गेअर टाकला. काही कोणी पाठीमागं बसले होते, कोणी पुढं बसले होते. तो ट्रॅक्टर जो उलाटला आणि ते हिंदुस्तान ट्रॅक्टर, त्याचे मोठं जे चाक आहे त्यांच्या छातीवर पडलं. पूर्ण छातीचा चुरा झाला. घडलेली कथा आहे. बाबाजी, तुम्ही पालखी पुढं बसता ते सोपी समजू नका की साक्षात राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी 3 दिवस वास्तव्याला तुमच्या गावात आलेले. ती पालखी रिकामी नाही आहे, लक्षात राहू द्या. आम्ही आल्या आल्या आशीर्वाद घेतो मारुतीरायाचा आणि बाबाजींचा, भोलेनाथ बाबांचा. का की तुम्हाला रिकामी दिसत असेल, आम्हाला कधीच रिकामी दिसत नाही. पालखी मध्ये बैसे जनार्दन, भोळा शंकर शोभे जनार्दन, भोळा शंकर स्वामी जनार्दन, भोळा शंकर स्वामी. ट्रॅक्टर पडला, तिथंच बाबांचा प्राण शांत झाला. बाबांना घाटीत नेलं संभाजीनगरला. डॉक्टरांनी सांगितलं उपयोग नाही आहे. आता हे जर पूर्ण शरीरच गठुडं झालं
गठोड्यात बांधून घेऊन जाता. इकडं बाबाजींना कळालं की माझा पंढरी बाबा असं असं झालं. बाबाजींनी डोळे झाकले. कुट्यातच होते वेरूळच्या बाहेर मळ्यामध्ये, जिथं शाळा आहे त्या शाळेजवळ एक कुटी आहे. आता ती कुटिया नाही आहे. हां, त्या कुट्याच्या पुढं बसलेले ते बाबाजी. सांगितलं घेऊन या. बाबाजींपुढं ते गठोडं ठेवलं आणि बाबाजींनी डोळे झाकले, असे डोळे झाकले आणि हाक मारली, माझ्या श्रमदान करताना तुला नेण्याचा अधिकार कोणाचा आहे, असा हा शब्द ऐकायला आला. बाबाजींनी विभूती घेतली, 1 तासाने डोळे उघडले, विभूती टाकली, आमचं गठोड उठून बसलं. ही जनार्दन स्वामींची शक्ती. जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना, जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना, पूर्ण फार डोलना, पूर्ण फार डोलना, अपार महिमा, जनार्दन बाबा तुमची गाऊ किती गणना. हो, म्हणून त्या दिवसापासून त्यांना कैलासगिरी नाव पडलं. कैलासातून आणले बाबाजी. ते हो, त्यांच्या समोर बसायला मिळालं. एक घडी आधी मी पुण्यात तुलसी संगत साधू की कोटी कट्या परत. एक घडी जरी बाबाजीजवळ बसलं पालखीजवळ, नुसतं डोळे भरून जर पाहिले, पाहता सद्गुरूचे मुख, तान हरपली भूक. कैलाशीचा भोळा आज म्या देखिला डोळा, कैलाशीचा भोळा आज म्या देखिला डोळा. स्वामी सर्वांचे जीवना, जनार्दन लोके मंदर, कैलासचा भोळा आजला देखिला डोळा. ओ कैलासचा भोळा. म्हणून शिव महापुराण कथा आहे, जेणेकरून आपल्याला डोळे उघडले पाहिजे की आपण जी कथा ऐकतो त्याचं एक एक शब्द किती महत्त्वाचा आहे. यामध्ये एक कथा येते अशी, अतिशय सुंदर आहे. एवढी कथा आपण घेऊन भोलेबाबाच्या लग्नाकडे जाऊ. कारण लग्न आहे आज. लग्न म्हणल्यानंतर कोणाला आवडत नाही, बरोबर आहे की नाही? लग्न म्हणल्यानंतर, आणि एक लक्षात घ्या, जे भोलेबाबाच्या लग्नात आले ना, ज्यांचे होत नाही ना त्यांचे नक्की होत आहे. काही पश्चाताप करतील घरी असलेले आता. अरे चूक झाली बरं. खूप गोड कथा आहे, महापुराण आहे, शिवमहापुराण. सर्व प्रश्न. अरे बेलाची काडी घ्यायची, एक बेलाची काडी, आणि तिला वाळलेली काडी, तिला फक्त कापूस गुंढाळायचा आणि महादेवाच्या मंदिरात जायचं. थोडंसं काहीतरी चिखल पीठ घ्यायचं आणि त्याच्यात ती घ्यायची, पूर्ण वात जळेपर्यंत तिथंच थांबायचं नमः शिवाय म्हणून. आपल्या घरात जर पैसा टिकत नाही, आपल्या घरात गरिबी असेल, आपल्या घरात अडीअडचणी कायम निर्माण होत असेल, फक्त एवढा दिवा जाळून पहा. आता एक असं सांगितलेलं आहे की देवदत्त नावाचा त्या घरात तो मुलगा होता, तो जुगार खेळायला लागला. लक्ष नाही राहिलं बापाचं, आईवडिलाचं. आणि आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. लेकरं कुठं जातात, मोठं झाल्यावर आपल्याला कळतं की कुठंतरी पळून गेलं म्हणून. असं नाही पाहिजे. म्हणून लहानपणापासून मंदिरात गेला का, मारुतीरायाचं पाणी घालून आला का, महादेवाकडे गेला का, आपण मुलगा कथेला जाऊन आला की नाही, म्हणजे कथेला गेल्यावर सगळेच लोक बाबा होते असे नसतात. म्हणून कथेला गेलं पाहिजे. थोडंसं ज्ञान प्राप्त होतं, संस्कार मिळतात, एक आचार, एक विचार त्याला चांगले भेटतात. म्हणून विनंती आहे तुम्हाला आजपासून अंतःकरणातून आपल्या मुलांना पहिल्यांदा, जसं आम्हाला लहानपणीच गुरुकुलात टाकलं होतं वेरूळला, बरोबर आहे का नाही, लहानपणीच ठेवलं होतं गुरुकुलात. अजून नका अनुभूतवित थांब, थोड्या वेळ थांबा जरा, कथा होऊ द्या पूर्ण, 15-20 मिनिटांनी घेऊन या. सगळंच आपल्याला लग्न लावायचं, छान लावायचं, घाई करू नका. तशी तर
मुलगी पाहायला गेले देव. अजून सुपारी फुटायची, एवढी घाई काय करता तुम्ही? हा, पार्वती माता आत्ता शिकतर तपश्चर्याला बसलेले आहे, भगवान शंकर कैलासात बसलेले, अजून तर पाहुणे गेले नाही पाहायला ब्रह्मदेव. तुम्ही घाई कशासाठी करतात? अजून प्रभू रामचंद्र येणारे सांगायला की देवा तुम्ही लग्न करा म्हणून. फार गोड आहे कथा. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या मुलाला वडिलांनी घराच्या बाहेर काढलं की अरे तुला एवढं देव नाही, तू काही केलं नाहीस. मग त्या मुलाने काय केलं, भूक लागली म्हणून एका शिवमंदिरात गेला. तिथं नैवेद्य होता आणि महादेवाचं नैवेद्य पाहणं खूप पुण्याचं काम आहे. आता इथं महादेवाच्या शिवमहापुराणामध्ये नैवेद्य प्रसाद आपल्या मुखात जाणं त्याचं वेगळंच पुण्य आहे. त्या मुलानं पाहिलं की अरे आपल्याला भूक लागली, 3 दिवस झालेले, हे नैवेद्य आपल्याला खायचं आहे, आपल्याला बरं वाटेल. आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी पाहिलं अरे मंदिरात तर आपण आलो, पण दिवा आहे ना असा बारीक त्याच्यावर कोजळे आलेली होती, बारीक होतं ते. त्याला वाटलं आता इथं कापूस काही नाही काही नाही. त्यांनी धरला असं बारीक कोपरा फाडला असं शर्ट आणि त्या दिव्यात टाकला. तर दिवाचा प्रकाश झाला आणि महादेव भोले आहे ते. पडता प्रकाश ज्योतीचा फासा तुटेल गर्वाचा, इथं जनार्दन वाचा. तुझी पूर्वीला पूर्वी मनोरथ, तुझी पूर्वीला पूर्वी मनोरथ. निश्चित ज्योत प्रगट झाली थोडीशी. भगवान शंकरला एवढी दया आली त्याची, अरे याने कमीत कमी माझ्या पिंडीजवळ प्रकाश केला, याचं राहिलेलं आयुष्य मी अंधारात जाऊ देणार नाही. किती बारकाईने ऐका बरं का. म्हणून महादेवाला दिवा लावायला पाहिजे. काय लावायला पाहिजे? एक तरी दिवा सोमवारी, गुरुवारी, प्रदोषच्या दिवशी महादेवाच्या पिंडीपाशी लावा. असं सांगितलंय की नारळाची जी करवंटी असते तिच्यात सुद्धा 2 वाता लावून तोही दिवा लावला जातो. अजून तो दिवा माहीत नाही. 5 प्रकारचा दिवा आहे. तोच दिवा जर आपण समजा तेलाचा दिवा असेल, त्याच्यात एक लवंग टाकली तर त्याचं फळ वेगळं आहे. त्याच दिवात वेलदोडा टाकला तर त्याचं फळ वेगळं आहे. सांगायला वेळ नाही एवढं कथा, आता 1-2 दिवसात काय सांगणार आहे. वेलदोडा टाकला तर फळ वेगळं आहे आणि त्याच दिव्यात जर कापूर टाकला तर त्याचं फळ वेगळं आहे. फक्त दिव्यातलं तेल तेच, वात तेच, फक्त कापूर टाकला फळ बदलून जातं. काय त्याच्यातून प्राप्त होतं ते तुम्हाला सांगेल उद्याच्या याच्यामध्ये, आज नाही सांगणार. गुंतून ठेवतो थोडं. बरोबर आहे की नाही? फळ वेगळं आहे एक दिव्याचं. म्हणून हा दिवा लावल्यानंतर काय त्याला वाटलं चोर आले, बाकीच्या लोकांना त्याला थोडंसं हे झालं. भगवान शंकरानं त्याला आपल्या कैलासात नेलं आणि दुसऱ्या जन्मात तो राजा झाला. फक्त दिवा लावला म्हणून. बरं का, काय लावला? दिवा लावला. तो दुसऱ्या जन्मामध्ये त्यांनी सगळ्या घरोघर जेवढे लोक होते त्यांनी सांगितलं महादेवाचं मंदिर असो, मारुतीचं मंदिर असो, जेवढ्या मंदिरात दिवे लागतील तेवढे मी देतो आणि त्याला तेल मी देतो. म्हणून मंदिरात तेल द्यावं. काय द्यावं? तेल जळे विघ्न टळे. विघ्न टळावं असेल तर देवाला तेल द्यावं. महादेवाच्या मंदिरात तेल दिलं पाहिजे. अत्तर का लावावं? अत्तर लावण्याच्या पाठीमागे वेगळंच आहे. मधच का लावावं महादेवाला? त्याचं किती चिंतन गोड आहे. आपण ते उद्या दूध का व्हावं? दुधाने बुद्धीची शुद्धी होते. आणि दुधामध्ये जर साखर टाकली, दुधामध्ये साखर टाकली महादेवाला, दुधात जर साखर टाकून सोमवारच्या दिवशी वाहिलं तर एखादा जर अंगठे बहादूर असेल तरी ज्ञान प्राप्त होतो. तो बृहस्पतीसारखा विद्वान होतो. मग उद्यापासून टाका दुधान साखर. हे याच्यात आहे म्हणून सांगतो. हे काय तोडगे ताडगे नाही. लोक त्याला तोडगे नाव देत्या. महादेवानं हा उपाय सांगितलेला आहे. दुधात काय टाकायची? साखर टाकायची. आपण बाबाजी म्हणायचे ना, अरे दुधात खारका विठोबा सारखा देव नाही हो. दुधात खारका पाण्यात खारका विठोबा सारखा. बस बस. आपण चाललो कुठेतरी परत. काय करा, याच्यात जर आलं ना तर विसरून जातो आम्ही. आणि घड्याळ तर सांगते बाबा अजून तुम्ही फक्त अर्धा तास प्रवचन करा, कथा करा. अजून अर्धा तास तर जल आपल्याला हे इकडं जायचंय, कुठं जायचंय. हां, त्यांनी सगळ्या ठिकाणी राजा असताना दिवे लावले, तेल दिलं आणि 3रा जन्मात तो कुबेर झाला. काय झाला?
चोरी करण्यासाठी नैवेद्य खाण्यासाठी जाणारा एक साधारण माणूस साधारण, आणि तो जर दुसऱ्या जन्मात सत्कर्म करतोय, तिसऱ्या जन्मात जर कुबेर होत आहे, महादेवाच्या पूजेनं दिव्या लावल्याने जर कुबेर होत असेल, तर कुबेराकडे जायचं की महादेवाच्या मंदिरात जायचं? सांगा बरं, खरं जायचं? कुठं जायला पाहिजे? लोक कुठं जात्या? आता तुम्हाला जर तो कुबेर करण्याची शक्ती जर त्याच्यात आहे, मग त्या कुबेराकडे जायचं का हा महाकुबेर बी तिथं बसला जो आपल्याला कुबेर बनवतो त्याच्याकडे जायला पाहिजे? महादेवाच्या मंदिरात जा ना, तुम्हाला तो कुबेर बनवल्याशिवाय राहणार नाही. कारण पार्वतीचं आता परत वाढलं शेपूट, जाऊ दे, आपल्याला लग्नाकडे जायचंय. चला. एक काल त्रेता जुगमाई, एक काल त्रेता जुगमाई, शंभो हरे कुंभ जल शिवाय, संग सती जग जननी भवानी, संग सती जग जननी भवानी, पूजे जगदीश्वरदान, मंगल भवना मंगलहारी, तव सुरगण अजिर बिहारी, मंगल भवना मंगलहारी, तव सुरगण अजिर बिहारी. म्हणून एक काल त्रेता जुगमाई. आता ही सतीची कथा सुरू झाली. त्यावेळेस अगस्तीच्या डोंगरावर अगस्ती ऋषी कथा करत होते, आणि एक काल त्रेता जुगमाई शंभू गये कुंभज, यानी अगस्ती ऋषी डोंगरावर कोण कोण गेला अगस्तीच्या? त्या ठिकाणी आले. केव्हा? त्रेतायुगात तिथं आले. आणि आल्यानंतर एकटेने आले. कोणाला घेऊन आले? सतीला. संग सती जगत जननी भवानी, जगत जननी सगळ्याची आई, मातू पितू. मातू कोण आहे? पार्वती आहे. पिता भगवान शंकर आहे, सगळ्यांचीच आहे. घेऊन आले. आल्यानंतर इथं कथा सुरू होती. मस्त सुंदर चालले ते. भगवान शंकर प्रत्यक्ष येताना पाहिलं. अगस्त ऋषी खाली उतरले आणि भगवान शंकरला साष्टांग नमस्कार केला. साहजिकच आहे, महादेव आले ना. देवादिदेव महादेव कथेत आल्यानंतर उतरणारच व्यासपीठ सोडून. सतीच्या मनात संशय झाला की ज्यांच्याकडे आपण कथा ऐकायला आलो तेच जर खाली उतरले तर काय ऐकण्यासारखं आहे? आपल्या पतीला नमस्कार करताय. संशयाचं भूत छिद्र पाडून गेलं आणि म्हणून कथेत मन नाही लागलं. कथा संपली आणि सगळ्यांनी जय जयकार केला. नमः पार्वती हर हर महादेव. भगवान शंकर निघाले. मनापासून कथा ऐकल्यामुळं ज्यांची कथा श्रवण केली तेच पंचवटीत आलेले होते. रावणानं सीता घेऊन गेल्यामुळं प्रत्येक झाडाला विचारत होते, सीता 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 करत होते. भगवान शंकराला वाटलं अरे आपण कथा ज्यांची ऐकली त्यांचं दर्शन होत आहे, चला त्यांना आपण नमस्कार करो. परंतु तिथं जाणं योग्य नाही, कारण त्यांची लीला चालू आहे. म्हणून भगवान शंकराने जय जयकार केला. बोला सच्चिदानंद भगवान. जय सच्चिदानंद जग पावा, जय सच्चिदानंद जग पावन, असगति चल उपदेश सावन, चले जात शिवा सती समेता, कुटी कुटी भुलगत कृपाल केला. राम सिया राम सिया राम रे राम, सिया राम सिया राम रे. नमस्कार कोणाला केला? अगं सती जयंती कथा ऐकली ते राम. हो म्हणे. मग राम असले तर मग त्यांना कळत नाही का त्यांची सीतामाई कुठे गेली? म्हणून जाय परीक्षा घे. सीतामाई गेली म्हणून सती परीक्षाला चालली. आता सती सती होऊन गेली असती तर बरं झालं असतं. परंतु काय झालं इथं? सतीनं वेश बदलला. किती सुंदर चोपा आहे माहिती की? इथं अतिशय सुंदर चोपा आहे. जो तुम्हारे मन अति संदेह हो, कीन जाए म्हणजे तुझ्या मनात जर संदेह आहे तर परीक्षा घे. आता परीक्षा घ्यायला ठीक होती. सती सतीच होऊन जायला पाहिजे. सती सीता झाली.
आणि सीता झाल्या झाल्या आता लक्षात घ्या प्रभू असे चालले आणि ही सीता म्हणून जी सती होती ती प्रभूच्या पुढं चालायला लागली. कारण आतापर्यंत असा हे आहे की पती पुढं आहे आणि पत्नी. लक्ष्मणाने पाहिलं आणि डोक्याला हात लावला की अरे काय लिहिलंय आता आज. प्रभू रामचंद्राने पाहिलं अरे जगताची आई माझी आई इकडं कुणीकडं. सहज हाक मार आई अहो इकडे कुठं आणि देव कुठे गेले. हिचा फ्यूजच उडून गेला. अरे काही खरं नाही आता. मग तिथं राम लक्ष्मण सीता मैया प्रत्यक्ष पाहिलं नमस्कार केला आणि सती आली. भगवान शंकराने विचारलं आलं की बाई. म्हणे हा तुम्ही जसं नमस्कार केला तसं मी करून आले. म्हटले नाही मी काय झाले सीता झाले. भगवान शंकराने त्याग केला. कारण तू जर सीता झाली तर तू आजपासून माझी पत्नी नाही. मी तुझा त्याग करतो. किती त्याग आहे भगवान शंकर. हेरे एवढे का सगळ्या देवाने फुलांचा वर्षा केला. ओम नमः पार्वते. देवाने फुलांचा वर्षा केला. देव कैलासात आले. 1000 वर्ष तपश्चर्याला बसले आणि तेवढ्यात वरून असे आकाश मार्गाने विमानं चालले होते. डोळे उघडले आणि डोळे उघडताच पाहतात सतीने सांगितलं सती अगं हे काय आहे. म्हणे काही नाही ही विमानं कुठं चालले देवा. म्हणे काही नाही तुझ्या पित्याने फार मोठा यज्ञ ठेवला तिकडं चालले. मग जाऊ आपण. म्हणे आपल्याला नाही बोलवलं आपण कशाला जायचं उगाच. जिस घर में आदर मान लगी उस घर में जाना लगी. जिस घर में आदर मान लगी उस घर में. म्हणून भगवान शंकरानं सांगितलं सती हाय आपला अपमानाचा बदला आहे म्हणून त्यांनी यज्ञ ठेवला तिथं नको जाऊ. तो सतीने सांगितलं जाऊ द्या. पतीच्या घरी मित्राच्या घरी आपल्या आईवडिलाच्या घरी गुरुच्या घरी काही पर्वणी पाहावं लागत नाही. देवा आमंत्रणाची गरज नाही. जाय मग जायचं तर बसली नंदीवर. नंदी देवा ये सोडून म्हणे आता काही चालले आता काही येणार नाही परत मला माहिती म्हणे. गेली सती. सती आतमध्ये प्रवेश करत नाही तर बहिणीने चाष्टा केली. भगिनी मिले बहुस मुस्कानी सागर मिली भले एक माता सागर भले मिली एक माता. वेळ कमी आहे. फक्त आईनं स्वागत केलं. बापाने तर पाहूनच घेतलं दुसरीकडं. राग आला. आई जाऊ दे काही बोलू द्या बहिणी चाष्टा करू द्या पण माझ्या पतीचा भाग या ठिकाणी पूजेत नाही. माझ्या पतीचा अपमान आहे म्हणून त्याचा मनात राग आला. सतीनं आपल्या यज्ञात स्वाहा करून दिली. शरीर स्वाहा केल्यानंतर नारदजीने भगवान शंकराला सांगितलं. भगवान शंकरानं एक केस उपाटला. वीरभद्र निर्माण केला. केसापासून निर्माण झाले. वीरभद्र कशातून निर्माण झाला एका केसापासून निर्माण. भगवान भोलेबाबाची काय लीला आहे. घाम पडला नर्मदा मैया निर्माण झाली. तिसरं नेत्र उघडला काल भैरव तयार केला. भगवंताची लीलाच आघात आहे. आणि म्हणून वीरभद्र आला. सगळ्या यज्ञाचं हे केलं. भगवान शंकरानं ते शरीर पाठीवर घेतलं. भगवान विष्णूला वाटलं आता हे शरीर जोपर्यंत पाठीवर आहे तोपर्यंत सर्व संहार करून टाकेल भोलेबाबा. म्हणून एक एक शरीर वेगवेगळं केलं. पहिलं शरीरातला हा भाग काढला. माहूरगडला गेला. आपण म्हणतो माहूरगडावरी ग माहूरगडावरी ग तुझा भक्त येतील. नंतर पुढं चालूया. 2 हात घेतले आईचे. भगवान विष्णूने चक्र इथं चालवलं. ते 2 हात तुळजापुराला पडले. आपण जातो ना बांगड्याला तुळजापुराला जाऊन आलो तुळजापूरला. आता आईचे 2 पाय भगवान विष्णूने हळूच काढले आणि ते कोल्हापूरला गेले. सोन्याच्या कोल्हापूरला 2 चरण. आणि आमचं महाराष्ट्राचं भाग्य एवढं आहे. मुकुटही आईने दिलं. 2 हातही दिले. 2 पायही दिले. जाता जाता
स्वतःचं जे कुंकू आहे कपाळाचं सौभाग्य वणीच्या गाडावर टाकून गेली. म्हणतात ना, तुला कुंकवाचा मार्ग वाजवा, कुंकवाचा मार्ग तुला कुंकवाचा मार्ग वाजवा, कुंकवाचा मार्ग तुझा वडी गली मार्ग वाजवा, वडी गली जाता वडी आरती वाजवा, म्हणून गडावर गेलं की कुंकू घेऊन येतात. तिथं काय पडलं, आईचं सौभाग्य तिथं आहे. किती महाराष्ट्र पावन आहे. 51 पीठ जर सांगितलं तर आपलं पीठ होईल. आता एवढा वेळ लागेल सांगायला एक एक पीठ, पण त्याच्यापेक्षा 3.5 बस झाले. आपले 3, 3.5, 4 पीठं बस झाले. एवढंच आपल्या महाराष्ट्रापुरतं सांगू आणि पुढं जाऊया. मग आई परत पुढचा जन्म घेते हिमालयाच्या कुशीमध्ये. तिला पार्वती होते. नारदजी येतात, सांगतात की असे असे गुण आहे संपन्न आणि ते महादेवात आहे, तुला तपश्चर्या करायला. आई तपश्चर्या करते. सप्तऋषी परीक्षा घेतात आणि सांगतात, आईनं सांगितलं मला कितीही काही सांगा, परंतु मी भगवान शंकराशिवाय लग्न करणार नाही. मग त्यावेळेस सप्तऋषी भगवान शंकरकडे जाते. भगवान शंकराने सांगितलं काही हरकत नाही. ब्रह्मदेव पत्रिका पाहतात. आनंदानं सगळा शिवविवाह जमलेला आहे. सगळे हिमालय सजलेलं आहे. भगवान शंकर शृंगी आणि भृंगीला बोलवत आहे. आणि विशेष म्हणजे भोले बाबा इकडं सजताना आपले आपले विमानं निघालेले आहे. भगवान विष्णू समोर निघाले, लक्ष्मीला घेऊन. ब्रह्मदेव निघाले. भगवान शंकराला नातं गोत बिचारी एकटेच बसले. ते काय लावते ना कपाळाला, कोणीच नव्हतं. कोणीच नाही त्याला. आपल्याकडे तरी बहिणी राहत्या, भाऊ राहत्या, तिकडे काहीच नाही. म्हणे शृंगी भृंगी, अरे ते लग्नाच्या वेळेस काय करतात? म्हणे काही नाही, अशी मंडोळी वगैरे लावतात. मग अन्न काहीतरी, म्हणजे ते काहीतरी लावतं ना, हळद बिळद. म्हणे देवा हळद नाही लावते, आपण भस्म लावतो. मग जा ना, आणा ना ते भस्म. गेले स्मशानात, 2 पोते घेऊन आले. एकमेव दुला सजला जगात. लय गोड आहे. आपण हळद लावतो, देव काय लावणार आहे? भस्म उठी वृंदमाळा. किती गोड आहे. भस्म लावणारे अंगाला 2 पोते भस्म, इथून जे ओतलं पायापर्यंत. देवा लय गोड दिसतं तुम्ही, आरसा आणू? देवाने सांगितलं काही नको आणू, गोड आहे ना, बस तुम्हाला दिसतं ना, बस झालं. मग अरे ते काही अजून म्हणे 2-4 साप आहे देवा तिथे खेळताय. मग इकडून एक, इकडून नाही आहे, सगळ्या बाजूने सापच साप. म्हणे देवा व्याघ्रंबर. म्हणे आणा एखादं नवं. लग्न आहे माझं. देवाला एक व्याघ्रंबर लावलं. देव मस्त दिसत. देवाने सांगितलं अरे बाकीचे कशावर बसतं? म्हणे घोड्यावर बसतं देवा. आपण घोड्यावर नाही, आपण धर्मावर बसायचं, नंदीवर. जगात एकमेव देव आहे नंदीवर बसला. आणि आपण कुठं बसतो? आपण कुठं? इथं लय गोड आहे, आता वर्णन नाही करणार. आपण हळद लावतो. हळद कशाचे प्रतीक आहे माहिती आहे तुम्हाला? ते सांगेल. म्हणून एकमेव भस्म लावलं, नंदीवर बसलं. बरोबर बसले तर बसले. ते म्हणे अरे आपलं वराड, कारण भगवान विष्णू निघून गेले होते, ब्रह्मदेव पुढे निघून गेले होते. म्हणे आपलं वराड. अरे म्हणे आपलं सगळ्या विश्वात वराड आहे, अमेरिकेला आहे, रशियाला आहे. एक भस्माची चिमिटी उठ फेका सगळ्या स्मशानात. जेव्हा आले हो करीत, अरे राम राम. सगळ्या जगातले कोणी काळे, कोणी ढवळे, कोणी पिवळे, कोणाला हात आहे, कोणाला चष्मे घातले, कोणाला एक चष्मा, कोणाला नाही. अरे देवा म्हणे वा, देवा आपली सैना. देवाने सांगितलं हीच पाहिजे आपल्याला. पण एक काम करायचं, मला पुढं तोंड करून नाही बसायचं, मला मागं तोंड करून बसायचं. कारण का माझेवाले सगळे जेवढे आहे ना तेवढ्याकडे पाहायचंय मला. देव निघाले, वरात घेऊन या. आता भगवान शंकर निघालेला आहे. कुठं? हिमालयाकडे. चला नंदी पे जय हो. भगवान देखो नंदी पे चढ़ के आया, भोले बाबा का प्यारा रचा हो. देखो नंदी पे चढ़ के आया, भोले बाबा का प्यारा रचाया. सुतरा पैरों में
के आया भोले बाबा का जागर छाया। किसको साथ मेरे ये बोलेगा, किसको साथ मेरे ये बोलेगा। भूतों की टोली लाया भोले बाबा नंदी पे बढ़ कर आया भोले बाबा का जागर छाया। लता जैसे काली गता, सिर लंबी लता जैसे काली गता। नागों का जय हो, नागों का ये हार बनाया भोले बाबा का जागर छाया। देखो नंदी पे चढ़ के आया भोले बाबा का जागर छाया। सखी डोरी से कहे बोले मन में हंसे, सखी डोरी से कहे बोले मन में हंसे। ये कैसा आगे बदूला आया भोले बाबा का जागर आया भोले बाबा का जागर छाया। मेरा बजाए बजाए बोले देखो लगा भोले बाबा का जागर तारी तारी सर्वांनी वर आले स्वागत आया भोले बाबा का जागर सारी सारी वेताल वेताल नाचती भूत वेताल वेताल नाचती वेताल वेताल नाचती भूत वेताल वेताल नाचती।
या ठिकाणी शिव पार्वती यांचा शिवविवाह होत आहे। सर्व हिमालय अतिशय गोड असं सजलेलं आहे। मैना आरती घेऊन भगवान शंकराकडे ओवळण्यासाठी येते। जावईवर येऊन गेले, आता जाऊ द्या कारण मंडपात यायच्या अगोदरच ओवळायचं असतं। ठीक आहे, आता दोन्हीही आपण या ठिकाणी उपस्थित आहोत परिवार, आणि विशेष म्हणजे अंतरपाठ धरायचा आहे दोघांच्या मध्ये। नवरीचे मामा नवरीच्या पाठीमागे उभं राहायचे, नवरदेवला मामा बिमा काहीच नाही पण तरी उभं राहायचं आहे नाही इथं आहे पण त्याला नाही, तिकडे महादेव येते। सहज जर विचारलं ना नवरदेवला, ह्या नवरदेवला नाही बघा त्या महादेवाला, तुमचे वडील काय नाव त्यांचं, ते पाहायला लागले नारदाला। नारदा कोणाचं नाव सांगू रे म्हणे, ब्रह्मदेवा सांगू द्या म्हणे ब्रह्मदेव म्हणे, मग तुमचं वडील झाले पण आजोबा कोण आहे? मग परत नारदाकडे पाहायला लागले। नारदाने सांगितलं भगवान विष्णू उभा जा, त्यांचं नाव सांगा म्हणे भगवान विष्णू आहे म्हणे। पंजोबा, मी सगळ्याचं पंजोबा मीच आहे म्हणे असं महादेव आहे। अशा महादेवाचा आज सुंदर असं शुभविवाह आहे। सगळेजण आपण उपस्थित आहात, अतिशय सुंदर या ठिकाणी शुभविवाह होणार आहे। सर्वांनी या शुभविवाहाच्या प्रसंगी उपस्थित राहिलात त्याबद्दल धन्यवाद। जय जनार्दन। आपण मंगलाष्टकाला सुरुवात करूया। श्री गणेशाय मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडाध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम हरि स्वस्ति श्री गणनायक गजमुखो मोरेश्वर सिद्धेश्वर मोरणो विनायका चिंतामणी तोरा लेनारी गिरिजात्मज सुवरद विघ्नेश्वर ओदर सोस्थित गणपती कुर्यात् सदा मंगल। शुभम भवतु शुभ लग्न सावधा गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू मगध तनया शर्मावती वेदिका श्रीकावेरी सुरनदी चले सरिता भूया सदा शुभम भवतु शुभ लग्न सावधा रुक्मिणी सनयनी देखो
चिंता करी ही कन्या सगुण गुणा रूपवरा कवनासिया देईने आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समाभूमने रुक्मापुत्र वडील त्यासी पुसने पुर्यात सदा मंगल वधूवर्य शुभप्रदू शिवलग्ना सावधा घटी समीप नवला देवोनिया वाकरा गृह्यो मधुपर्क पूजन करा हंता पटा ते धरा द्रुता वधूवरा करता दोगे करा वे उभे वादते बहुगल करणे गुर्या सदा मंगल शुभभवतु शुभलग्ना सावरा तदेव लग्नं सुदृढं तदेवा ताराबलं चक्रबलं तदेवा विद्याबलं दैवबलं तदेवा लक्ष्मीपते
जनार्दन जय बाबाजी। या ठिकाणी आरतीसाठी सर्वांनी आपण यजमानाने पुढे यायचं आहे। आरती पेटवा, आरती पेटवा, सर्वांनी आरती करायची, आज सर्वांनी आरती करायची आहे। चला चला आरतीची तयारी काळे परिवार। जन्म सफल होगा रे बंदे, मन में राम बसा दे,
शिवपुराची कसे गळगे माळ शोभे माळ मंगल मूर्ती मूर्ती दर्शन मात्रे चरणे मात्रे कामूर्ती शिवपुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में दान अपना दीजिए शिवपुराण शिव जी की आरती दान अपना ये महाभक्त है शिवपुराण सन्मार्ग दिखाने वाला सब बनाने वाला सुनते सुधार करते दादा सुनते सुधार करते दादा शिव अमृत रस को दीजिए शिव चरणों में दान अपना दीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में दान अपना सबके मन को बल मंदिर में बसता शिव जानन का मन भोग जता शिव जानन का मन भोग मन मन धन हर फल कीजिए शिव चरणों में दान अपना दीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में शिव जी महिमा मनोकामना फल सब दीजिए शिव चरणों में शिव पुराण शिव जी की आरती शिव चरणों में ये विश्वनाथ करके संगात सब दुख मिटाने वाला भगवान लगाने नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन सफल सब दीजिए शिव चरणों में शिव पुराण शिव जी की आरती शिव चरणों में सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो प्रसव ने पुत्र दे जनार्दन नाम दया शंकर शिव भोला शिवालय
का प्रेम बोध चढ़ा मत जाने करी प्रभु पद दे करो यार सद्गुरु स्वागतानंद मूर्ति प्रेम करो यार धूप दीप दादा ओम राजाधिराजाय प्रसय्य साहिने नमो वै वैश्रवणाय कुरु मे समे कामान काम कामाय मह्यम